नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 मुळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर घराघरात पोहोचली। अंकिताने तिच्या खेळाने आणि बोलण्याने बिग बॉसच्या घरात हवा केली। कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर तिच्या वैयक्तिक कारणामुळेही बरेचदा चर्चेत राहिली। अंकिताचा होणारा जोडीदार कोण आहे याची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिलेली असताना अखेर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अंकिताने होणाऱ्या नवऱ्याबरोबरचा फोटो शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली होती। अंकिता संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसह रिलेशनशिपमध्ये आहे आणि लवकरच अंकिता व कुणाल लग्न बंधनात अडकणार आहेत। अंकिता व कुणाल यांची लगीनघाई सुरू असलेली पाहायला मिळत आहे। काही दिवसांपूर्वी प्रसारित झालेल्या लक्ष्मी निवास या मालिकेची संगीताची जबाबदारीही कुणालने उत्तमरित्या पेलवली आहे, तर अंकिताने या नव्या मालिकेसाठी गीत लिहिलं असल्याची माहिती समोर आली आहे। सध्या लक्ष्मी निवास मालिकेचा महासंगम सुरू आहे। याच दरम्यान अंकिता व कुणाल यांनी मालिकेच्या सेटवर भेट दिली। यावेळी मालिकेतील लक्ष्मी म्हणजेच हर्षदा खानविलकर हिने अंकिता व कुणालचं स्वागत करून भरभरून कौतुक केलं। यावेळी हर्षदा यांच्याशी बोलता बोलता अंकिता व कुणाल यांनी त्यांची लव्ह स्टोरी सांगितली। झी मराठी वाहिनीमुळेच अंकिता व कुणाल यांचे सूर जुळले असल्याचं यावेळी दोघांच्या बोलण्यातून समोर आलं। समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अंकिता म्हणाली, आमचं जमलं झी मराठी वाहिनीमुळेच। मी रेड कार्पेट होस्ट करत होते तेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो। यावर कुणाल म्हणाला, मला अवॉर्ड मिळाला होता तो घेण्यासाठी मी आलो होतो, तेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो। पूर्वीपासून ओळख होती पण झी मराठी कार्पेटवर भेटलो आणि बोलणं सुरू झालं। यावर हर्षदा खानविलकर कुणालची बाजू घेत सुनबाई अंकिता वालावलकरचं कौतुक करतात। त्या म्हणतात, तुझाच हा सेट आहे, तू तुला हवा तेव्हा येऊ शकतोस आणि आमच्या सुनबाईंनाही घेऊन येत जा। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।